नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 7 जानेवारी 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाची अष्टमी आहे. नक्षत्र रेवती आहे. योग शिव आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बवा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बाल आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:33 पासून ते 1:54 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:09 पासून ते 12:57 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:15 पासून ते 4:36 आणि यमगंड काळ सकाळी 9:51 पासून ते 11:12 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र मीन राशीमध्ये भ्रमण करेल. संध्याकाळी 5:50 हा चंद्र मेष राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र मंगळाबरोबर केंद्रयोग करेल. बुधाबरोबर त्रिकोणयोग करेल. याचप्रमाणे आजच्या दिवशी मंगळ आणि बुधाचा षडाष्टक योग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या व्ययसनात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या मंगळाबरोबर हा चंद्र संध्याकाळी 5:50 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल आणि चतुर्थातील मंगळाबरोबर केंद्रयोग करेल. भाग्यातील बुधाबरोबर त्रिकोणयोग करेल. आजच्या दिवशी चतुर्थातला मंगळ आणि भाग्यातला बुध हे परस्पर षडाष्टक योग करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण राहील. संध्याकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये बऱ्याच प्रमाणात फिरणं होईल. त्याचप्रमाणे थोडंसं तुम्हाला दमछाक झाल्यासारखी वाटेल. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुमच्या एकंदरीत मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल दिसून येईल. तुमचा आत्मविश्वास चांगलाच दिसून येईल. घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या कारणावरून मतभेद होऊ शकतील. मात्र भविष्यकालीन योजनेच्या संदर्भात काही नवनवीन आयडियाज तुमच्या समोर येऊ शकतील की ज्या तुमच्यासाठी संधी होऊ शकतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मात्र घरातील ज्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील किंवा त्यांच्याबरोबर वादविवाद टोक गाठू शकतील. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या मंगळाबरोबर संध्याकाळी 5:50 हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल. तृतीयातील मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. अष्टमातील बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. याचप्रमाणे तृतीयातला मंगळ आणि अष्टमातला बुध हे परस्पर षडाष्टक सुद्धा करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून संध्याकाळपर्यंतचा कालावधी आहे त्यामध्ये तुमची जी महत्त्वपूर्ण कामं आहेत ते ओळखून घ्या. काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र थोडासा स्ट्रेस किंवा टेन्शन जाणवू शकेल. ते तुम्हाला नीट व्यवस्थितपणे टॅकल करता येणं गरजेचं राहील. काही अनपेक्षित लाभसुद्धा मिळू शकतील. येणारे 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. ट्रॅव्हलिंग वगैरे जास्त होईल. थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. दगदग थोडी जास्त जाणवल्यासारखी वाटेल. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 5:50 हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल. द्वितीयातील मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. सप्तमातील बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. याचप्रमाणे द्वितीयातला मंगळ आणि सप्तमातला बुध हे परस्पर षडाष्टक सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. संध्याकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात तुम्ही बऱ्याच प्रमाणात घडून जाल. तुमच्या कामाचं ॲप्रिसिएशन सुद्धा होईल. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये काही लाभाच्या संधी मिळू शकतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे साधारणतः आजच्या दिवशी वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुद्धा असतील. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये
वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे छोटे-मोठे त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले त्रास जाणवू शकतील. तुम्हाला स्वतःच्या खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे, ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 5:50 हा चंद्र तुमच्या दशमात भ्रमण करेल. तुमच्याच राशीतल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रीय करेल, षष्ठातल्या बुधाबरोबर त्रिकोणीय करेल. याचप्रमाणे तुमच्याच राशीतला मंगळ आणि षष्ठातला बुध हे परस्पर षडाष्टक योगसुद्धा करणार आहेत. आजचा संपूर्ण दिवस हा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असणार आहे. जी कामं हाती घ्याल ती पूर्ण होताना दिसतील. थोडं फिरणं होईल, मात्र महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. काही चांगले इंट्युशनसुद्धा मिळू शकतील. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये कार्यक्षेत्राच्या संदर्भात थोडासा स्ट्रेस जाणवू शकेल. मात्र काही चांगल्या नवनवीन संधीसुद्धा तुमच्या समोर येऊ शकतील. येणारे 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहतील. खास करून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास अचानकपणे डोकं वर काढू शकतील. काही शारीरिक व्याधीसुद्धा संभवतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कागदोपत्री व्यवहार येणाऱ्या 2 ते 3 दिवसात अजिबात करू नका. अंदाज चुकू शकतील. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे, ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 5:50 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल. व्ययातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. पंचमातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. आजच्या दिवशी व्ययातला मंगळ आणि पंचमातला बुध हे परस्पर षडाष्टक योग करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण राहील. संपूर्ण दिवसामध्ये महत्त्वपूर्ण कामाचा आरंभ करू नका. थोडीशी दमछाक झाल्यासारखी वाटेल. याचप्रमाणे काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुमच्या मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल जाणवू शकेल. तरीसुद्धा कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं मात्र किंवा त्या संदर्भातले निर्णय मात्र घेऊ नका. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायचे असेल, उत्तम दिवस असणार आहे, खास करून संध्याकाळ नंतरच्या कालावधी. याचप्रमाणे येणारे 2 ते 3 दिवस मात्र अतिशय महत्त्वपूर्ण राहतील. खास करून जर तुम्हाला संतती असेल तर त्यांच्या संदर्भातले काही काळजी करण्यासारखे प्रश्न डोळ्यासमोर उभे राहतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. जर शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठे ट्रेड रिस्क घेऊन करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. यानंतरची जी रास आहे, ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 5:50 हा चंद्र तुमच्या अष्टमात भ्रमण करेल. लाभातल्या वक्री मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. चतुर्थातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. याचप्रमाणे आजच्या दिवशी मंगळ आणि बुधाचा षडाष्टक योगसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचे महत्त्वपूर्ण कामं आहेत ते संध्याकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये उरकून घ्या. सहजपणे पूर्ण होताना दिसतील. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये अचानकपणे तुमच्या मानसिकतेमध्ये तुम्हाला बदल जाणवून लागेल. कामं थोडीशी कठीण होऊन बसतील. छोट्या-मोठ्या कामांमध्ये दिरंगाई होईल आणि आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. काळजी घ्या. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध मात्र सुधारतील. येणारे 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहतील. खास करून घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. ज्या व्यक्ती तुमच्यापेक्षा वयाने लहान आहेत, खास करून त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. वास्तूच्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय येणाऱ्या 2 ते 3 दिवसात घेऊ नका. यानंतरची जी रास आहे, ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 5:50 हा चंद्र तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करेल. दशमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. तृतीयातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. संध्याकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. आरोग्याच्या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेससाठी सुद्धा संध्याकाळ नंतरचा कालावधी चांगला राहील. मात्र जे तुमचे वैवाहिक जोडीदार असतील त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय छोटे किंवा मोठे अजिबात घेऊ नका. त्या संदर्भातलं थोडं स्ट्रेस तुम्हाला जास्त जाणवू शकेल. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे, ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 5:50 हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल.
भाग्यातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल, द्वितीयातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. आजच्या दिवशी भाग्यातला मंगळ आणि द्वितीयातला बुध हे परस्पर षडाष्टक करते. जे तुमचे महत्त्वपूर्ण काम आहे ते संध्याकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये करून घ्या. सहजपणे पूर्ण होताना दिसतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. याचप्रमाणे जर शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर छोटे मोठे लाभसुद्धा मिळू शकतील. मात्र संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये अचानक तुमच्या मानसिकतेमध्ये थोडासा नकारात्मक भाव दिसून येईल. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. खास करून काही चांगले इन्व्हेस्टमेंट मात्र होऊ शकतील. येणारे 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहतील. गुंतवणूक, अचानक लाभ किंवा कुठल्याही प्रकारचे आर्थिक संदर्भातले व्यवहार येणाऱ्या 2 ते 3 दिवसात करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 5:50 हा चंद्र पंचमात भ्रमण करेल. अष्टमातल्या वक्री मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. तुमच्याच राशीतल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. याचप्रमाणे तुमच्याच राशीतला बुध आणि अष्टमातला वक्री मंगळ हे परस्पर षडाष्टक करतील. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज संपूर्ण दिवस तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये खास करून जे तुमचे रिलेशनशिपमध्ये व्यक्ती असतील त्यांच्याबरोबर छोटे मोठे वादविवाद होऊ शकतील. त्याकडे लक्ष द्या. येणारे 2 ते 3 दिवस महत्त्वपूर्ण राहतील. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. खास करून शारीरिक व्याधीच्या संदर्भातले काही त्रास येणाऱ्या 2 ते 3 दिवसात संभवतात. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराबरोबर सुद्धा वादविवादाचे प्रसंग उद्भवतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 5:50 हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल. व्ययातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. सप्तमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. व्ययातला बुध आणि सप्तमातला मंगळ हे परस्पर षडाष्टक करणार आहेत. आज संपूर्ण दिवस धावपळीचा राहील, धकाधकीचा राहील, दगदगीचा राहील. थोडेसे शारीरिक त्राससुद्धा जाणवू शकतील, पण मात्र तुमची कामं पूर्ण होताना दिसतील. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. याचप्रमाणे येणारे 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहतील. जर विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात ताणले जातील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 5:50 हा चंद्र तुमच्या तृतीयात भ्रमण करेल. षष्ठातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. लाभातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. आजच्या दिवशी लाभातला बुध आणि षष्ठातला मंगळ हे परस्पर षडाष्टक योग करतील. दिवस महत्त्वपूर्ण राहील. संपूर्ण दिवसात काही चांगले आर्थिक व्यवहार घडू शकतील, काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. साधारणतः संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र थोडंसं फिरणे वगैरे जास्त होईल. काही कामानिमित्त स्ट्रेस थोडासा जास्त वाढल्यासारखा वाटेल. मात्र काही व्यवहारांमध्ये नफ्याची भावनासुद्धा दिसून येईल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये खास करून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. त्याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय येणाऱ्या 2 ते 3 दिवसात घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 5:50 हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल. पंचमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दशमातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. आजच्या दिवशी पंचमातला मंगळ आणि दशमातला बुध हे परस्पर षडाष्टक योग करतील. दिवस महत्त्वपूर्ण राहील. तुमची जी काही महत्त्वपूर्ण कामं आहेत ती संध्याकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये करून घ्या. ती सहजपणे पूर्ण होताना दिसतील. त्याचप्रमाणे संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये आर्थिक व्यवहारावरती लक्ष देणं गरजेचं राहील. खर्च तुमचे वाढू शकतील, त्या संदर्भात काळजी घ्या. येणारे 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहतील. खास करून तुम्हाला जर का संतती असेल तर त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. संततीबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील, त्या संदर्भात काळजी घ्या. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे सुद्धा वादविवाद किंवा तणातणीचे प्रसंग निर्माण होतील, काळजी घ्या. जर शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल
तर मोठे निर्णय घेऊ नका. खास करून ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी येणाऱ्या 2 ते 3 दिवसात स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 7 जानेवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.